अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. आम्हाला मार्गदर्शन आहे भाऊ, आम्हाला असंच मार्गदर्शन करीत राहा आणि आमच्या सोबत राहा. घोषणा द्या. भारतीय जनता पार्टी का जय हो। आजीनाथ भाऊ धामने तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पूनम भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सांगली जिल्हा परिषद गटामध्ये मी आजीनाथ बाबूराव धामणे जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला सुमनबाई पूनमचंद चव्हाण या उमेदवार आहेत. आणि या मतदारसंघामध्ये आदरणीय हरिभाऊ बागडे नाना यांच्या नेतृत्वात चांगला विकास झालेला आहे आणि त्यांचीच आम्ही लाईन पुढे ओढून अनुराधाताई विकास करताय आणि आम्हाला संधी आता मिळणारच आहे, कारण आमच्यासमोर कोणी दिसत नाही. तर आम्ही पण तसंच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भविष्यामध्ये या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या गावागावात वाड्या वस्त्यावर तांड्यावर जाऊन एक चांगला विकास हाती घेण्याचा आमचा मानस आहे. आणि अजून एक की लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचण्याच्या योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही त्यासाठी वाड्या तांड्या वस्तीवर जाऊन प्रयत्न करणार आहोत. आता तुम्ही मतदारसंघात फिरताय, कोणते प्रश्न तुम्हाला जास्त प्रकाशात जाणवले? तसे आता गेल्या 7-8 वर्षापासून आपल्याला माहिती की ते प्रशासन चालू होतं, प्रशासन राज्य होतं आणि लोकांना एक आपला प्रतिनिधी नव्हता. आता असे प्रमुख प्रश्न, आता पाणी हे सगळ्या गोष्टी आता जनरल तुम्हाला ज्या काही ड्रेनेज लाईन आहे, रस्ते आहे, छोट्या मोठ्या गोष्टी आहे, शाळा आहे, अंगणवाडी आहे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आता ते परत एक पूर्वपदावर येऊन कार्य सुरू होणार आहे. बरं, निवडून आल्यावर सगळ्यात पहिले प्राधान्य कशाला असेल? सगळ्यात पहिले प्राधान्य मी शाळेला देणार आहे. शाळापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि शाळेला प्राधान्य दिलं म्हणजे बाकीच्या गोष्टी बाजूला पडल्या का तर नाही पडल्या, म्हणजे तिथून सुरुवात करून आपण सगळ्या गोष्टी येत्या म्हणजे 5 वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्याचं काय काम असतं हे आपण एक जिल्ह्याला एक आदर्श घडवून देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. बरं, जनतेला काय आव्हान करायला? आता जनतेला हेच आव्हान आहे की येत्या 7 तारखेला कमळाच्या समोरील बटन दाबायचं. 2 बटन आहे, ते दोन्ही बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करा. आणि देशात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, तसंच जिल्हा सरकार आणि तालुका सरकारही आपल्या विचाराचं आलं तर आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं काम करता येईल असं जनतेला आवाहन करतो. जिल्हा परिषद गटातले उमेदवार आजीनाथ भाऊ धामणे व सौ सुमनबाई पूनमचंद चव्हाण यांना गावभेटी दौरा चांगला प्रतिसाद मिळाला आणि मला अपेक्षा आहे या जटोडा सर्कलमधून जवळपास 2000ची लीड इथून मिळेल अशी मला अपेक्षा आहे. जिल्हा परिषद गटातले उमेदवार आजीनाथ भाऊ धामणे व सौ सुमनबाई पूनमचंद चव्हाण यांना गावभेटी दौरा चांगला प्रतिसाद मिळाला आणि मला अपेक्षा आहे या जटोडा सर्कलमधून जवळपास 2000ची लीड इथून मिळेल अशी मला अपेक्षा आहे.